रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। सर्वांच्या हृदयात चैतन्य स्वरूपाने विराजमान परम कृपालू परमेश्वराला नमस्कार करतो। उपस्थित आपण सर्व दिव्य आत्म्यांना सप्रेम रामकृष्ण हरी म्हणा एकदा सगळ्यांनी, रामकृष्ण हरी। रिटर्न गिफ्टची परंपरा असते की नाही? रामकृष्ण हरी। श्रीमद देवी भागवत कथेचं सुंदर असं आयोजन आणि श्रीमद देवी भागवत कथेचं रसपान आपण एका देवीकडूनच करतो आहे, त्याचाही मला आनंद आहे। आणि इथे हरिभक्तपरायण परमेश्वरी दीदी यांच्या माध्यमातून आपण हे रसपान करतोय आणि मी त्याबद्दल दीदीलाही धन्यवाद देतो। निमंदळ ग्रामस्थांनाही धन्यवाद देतो की त्यांनी लाडली बहिणा ही जी योजना आहे, तर आता या कथा महोत्सवाच्या माध्यमातून पण लाडली बहिणीचं रिझर्वेशन आता ठेवलंय या सगळ्या आयोजनात। ती चांगली गोष्ट आहे आणि एखाद्या देवीचं महात्म्य श्रवण करण्यासाठी ती संधी एका देवीला आपण देतोय, हे विशेष आहे आणि खूप अनुकरणीय आहे सर्वांच्यासाठी। मी त्याबद्दल आयोजकांनाही धन्यवाद देतो। आणि परमेश्वरी दीदीसाठी पण ही योग्य भूमी आहे कथेसाठी। निमंदळ गाव दीदीने अनुभवलं असेल, निमंदळ खूप धार्मिक आहे आणि वर्तमान परिस्थितीमध्ये हे द्वारिका नगरी आहे। इथे मी द्वारिका तुमच्या बिल्डिंगा बघून कधीच म्हणत नाही, अशा मोठ्या मोठ्या मुंबईत भरपूर आहे, परंतु तुमची श्रद्धा, विश्वास, भक्ती, संत प्रेम, भगवत प्रेम, देव देश धर्माबद्दल तुमची जी निष्ठा आहे, समर्पण आहे, त्या आनंदामुळे असं वाटतं की आपलं गाव एक द्वारिकेसारखं आहे। आणि कितीतरी प्रवचनात मी सांगितलंय की एवढं समृद्ध गाव असून सुद्धा इथे पानाची टपरी नाही की आता झाली। हां, इथे पानाची टपरी पण नाही, तंबाखूची टपरी नाही, पण हे खात नाही तसं काही नाही, तो भाग वेगळा। पण एक विशेष आहे की एवढ्या समृद्ध गावात ती टपरी पण नाही आणि काही बऱ्याच गोष्टी चांगल्या आहे। मी कायम तुमच्याशी त्या गोष्टी बोललोय। विशेष स्वरूपाने आज श्रद्धेय सोनाली दीदी या ठिकाणी उपस्थित आहेत, परमेश्वरी दीदींच्या गुरु। मी त्यांनाही अभिवादन करतो, त्यांनाही प्रणाम करतो। संपूर्ण व्यासपीठाला प्रणाम आणि ज्ञानेश्वरी अँड टीम सगळ्यांना मी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो। या कथेच्या निमित्ताने त्यांनाही सर्वांना व्यासपीठ मिळालं, संधी मिळाली आणि त्यांच्यातील कला गुण जे त्यांनी मिळवलंय, कमवलंय मेहनतीने, साधना करून, त्यालाही एक वाव या कथेच्या निमित्तानं या ठिकाणी मिळतोय। मी त्याही सर्व संगीत मंडळाला त्यासाठी धन्यवाद देतो। आवश्यक असतं की चांगला संपर्क, चांगलं सानिध्य अपेक्षित असतं। तुम्हाला तो दृष्टांत माहीत आहे की भ्रमर असते,
तर ती अळीला तिच्या घरात घेऊन जाते आणि हळूहळू तो दंश त्या अळीला होत असतो आणि हळूहळू होतं काय, त्या अळीचं रूपांतर त्या भ्रमरात होत असतं. ती भ्रमरमय बनते आणि त्याचं माध्यम असतं स्मरण. गुजरातीमध्ये संतांनी खूप सुंदर याबद्दल चिंतन मांडलंय. पाखो आविने इयळ लागी उडवा, पाखो आविने इयळ लागी उडवा, पाखो आविने इयळ लागी उडवा, थयो एने भ्रमरी केरो संग, थयो एने भ्रमरी केरो संग, गुरुजी एवा गोतीये, पाखो आविने इयळ लागी उडवा, पाखो आविने इयळ लागी पाखो आविने इयळ लागी उडवा. पंख मिळाली आणि इयळ म्हणजे अळी, अळी उडायला लागली. तिला पंख फुटलीत आणि ती आता उडू शकते अळी. कारण काय, थयो येणे तिला संगत प्राप्त झाली, भ्रमरीची संगत प्राप्त झाली. अळीला पंख फुटले आणि आता ती उडू शकते. त्याला कारण काय, भ्रमरीचा झालेला संग त्याला कारणीभूत आहे. हे उदाहरण मला सोनाली दिदी आणि परमेश्वरी दिदी यांच्यावरून आठवलं. मी इथे येण्यापूर्वी विचार करत होतो, आता इथे बोलायचं काय, सगळं बोलून झालंय निमंडळमध्ये, नवीन बोलायचं तरी काय आता. पण बसल्यानंतर मग जेव्हा ताईंनी सांगितलं की ताई गुरुस्थानी आहेत, तर मग मनात विचार आला की गुरुकृपा किती विशेष असते, की गुरुकृपा झाली व्यासपीठावर बसून. कारण की ह्या वयात मी पण कथा केल्या आहेत, पण खाली बघूनच कथा करायचो. गुरुजी म्हणायचे वर समोर बघून बोलायचं. त्यांना म्हटलं समोर बघितलं म्हणजे कथा बंद होईल, त्यापेक्षा खाली बघून बोलतोय तेच बरोबर आहे. या वयात समोर बघून एवढ्या तुमच्या सगळ्यांच्या समोर व्यासपीठावरून माईकवरून बोलणं कितीतरी प्रेशर असतो की नाही, की मी चुकली तर, चूक झाली तर, मग काही बऱ्याचदा. कारण 3 तासाची कथा असेल ना तर सगळ्या रागांना स्पर्श करायला लागतो. सगळे राग असतात वेगवेगळे, प्रत्येक भजनाचा राग वेगळा आहे, त्याचा चाल वेगळा आहे, त्याचा ठेका वेगळा आहे. तो आधीचा राग विसरून, राग म्हणजे संगीतातील बोलतोय, तुमचे राग वेगळे, तो राग आधीचा विसरून नवीन ज्या रागात गायचंय तो राग पूर्ण स्मरण करावा लागतो. ही काही छोटी साधना नसते आणि कृपेशिवाय हे शक्य नाही. लगबग निमंडळ सगळं कुंभमेळ्यात उपस्थित होतं. तिथे तर आमची परीक्षा असते कुंभात. कथा म्हणजे त्या कथेत आपल्याला जे गातोय आपण जे बोलतोय, इथून भैरवी ऐकायला येते, इकडून मालकौन सुरू असतो, तिकडून भिंपलास ऐकायला येतो. जे सगळे रागा, सगळ्या कथा सुरू असतात मंडपात आणि त्या सगळ्या रागांमध्ये आपला राग आपल्याला गायचा असतो. हे कृपेशिवाय शक्य होत नाही. म्हणून की ताईंनी दिदींनी कृपा केली आणि आज एवढ्या आत्मविश्वासाने श्रीमद देवी भागवत, मला वाटतं याच्या आधी कथा शहापूरला, इच्छापूरला दिदींची कथा होती इच्छापूरला,
दीदींची. तिथेही मी दरवर्षी कथेत असतो इच्छापूरला एक दिवस, पण यावर्षी मग नसेल इच्छा देवीची इच्छा, त्यामुळे नाही पोचू शकलो. पण मी दरवर्षी एक दिवस तिथे असतो. तर ही गुरुकृपेशिवाय सर्व शक्य नाही. आणि म्हणून मला तो एक दृष्टांत आठवला की त्या अळीला पंख फुटतात, ती उडायला लागते. थयो येणे भ्रमरी केरो संग. त्याला कारण फक्त एक असतं की आज ती उडू शकते ना, तिला भ्रमरीचा संग झालाय, सानिध्य मिळालंय, भ्रमरीची कृपा झाली आहे. गुरुजी ये वा गोतीये, असा गुरु आम्ही शोधला पाहिजे की त्या गुरूंच्या संगतीमुळे आम्हालाही पंख फुटतील आणि आम्हालाही अध्यात्म क्षेत्रामध्ये उडता येईल, विकासाकडे आम्हाला उडता येईल, प्रस्थान करता येईल. म्हणून गुरुकृपेने हे पंख प्राप्त होतात, संगतीने हे सद्गुण प्राप्त होतात. म्हणून आवश्यक आहे की आपण संत संगतीमध्ये, चांगल्या संगतीमध्ये राहणं. जिथे चांगले विचार बोलले जात आहेत, जिथे गेल्यानंतर चांगले विचार ऐकायला मिळतात, अशी जागा आम्हाला शोधता आली पाहिजे. कुठे बसावं हे अर्जुनाच्या लक्षात आलं, ते दुर्योधनाला कळलं नाही. म्हणून देवाची डोळे उघडताच बरोबर आधी लक्ष गेलं अर्जुनाकडे. आणि देव म्हणतात, अर्जुना केव्हा आलास? दुर्योधन म्हणतो, त्याच्या आधी मी आलोय. देव म्हणतात, आता तू डोक्यावर बसलाय ना, माझं लक्ष गेलं नाही. म्हणजे डोक्यावर बसतात ना, त्यांच्याकडे देवाचं लक्ष जात नाही. अर्जुनाला माहित आहे की माझं स्थान कुठे आहे, कुठे बसलं म्हणजे देवाची सहज नजर होऊ शकते. म्हणून तो चरणांच्या जवळ बसतोय अर्जुन. आणि डोळे उघडताच अलगद त्या अर्जुनाकडे देवाचं लक्ष गेलं. आणि जिंकला कोण? ज्याला जागा कळते कुठे बसायचं आहे, तो अर्जुन जिंकतो. आणि जो डोक्यावर बसलाय ना, जो देवा आपल्यापेक्षा म्हणजे स्वतः देवालाही कमी समजतो आपल्यापेक्षा, मीच देव आहे, तो हरत असतो. आणि जो दासानुदास म्हणून जो ज्याला जागा कळते, माझी जागा काय, माझी लायकी काय, देव त्याला भेटत असतो, त्याच्यावर कृपा करत असतो. म्हणून कायम तुम्ही, मी, आम्ही सगळ्यांनी फक्त एक प्रयत्न केला पाहिजे, योग्य ठिकाणी जुडून राहा. तुम्ही तिथे सेफ आहात, तुम्ही तिथे सुरक्षित आहात. म्हणून एकच जागा आहे, संतांचे चरण किंवा भगवंताचे चरण, जिथे मी तुम्ही सुरक्षित असू शकतो. बाकी मला तरी वाटत नाही आता आपणही साक्षी आहात की कोणतीही जागा आता सेफ राहिली नाही. म्हणून फक्त गुरूंचं चरण आणि देवाचे चरण आहेत. एक मासे पकडणारा जाळं घेऊन निघाला, मासे पकडायचे आहेत, आणि तो जाळं घेऊन निघाला, एका तलावाच्या काठावर पोहोचला. जाळं घेऊन पोहोचला, आता मासे पकडायचे आहेत. तेवढ्यात काय झालं, त्या माशांच्या लक्षात आलं की हा जाळं घेऊन आलाय, आता जाळं फेकणार, आपण आता जाळ्यात फसणार. मग ते पळायला लागले की चला पळा इथून, नाही तर आपण जाळ्यात फसणार. त्यामध्ये नेहमी कथेत वेळ देणारी, सद्ग्रंथांचं वाचन करणारी एक ज्येष्ठ मासा तिथे होता. तो मासा म्हणतो, अनुभवी मासा, तो म्हणतो पळू नका, इथंच थांबा, नका पळू. हे बाकी म्हणतात तुझं वय झालंय, तू काय व्हायचं ते होऊ दे, आम्हाला फसायचं नाही जाळ्यात. अरे म्हणे ह्यांचं ऐकू नका, आपण इथून पळा नाही तर फसू. सगळे पळायला लागलेत. त्याने जाळं फेकलं, मासे पकडणाऱ्याने जाळं फेकताच बरोबर सगळ्या त्या पळवत असलेल्या ते मासे सगळे जाळ्यात फसले, पकडले गेले. फक्त एक वाचली, तो एक मासा वाचला जो तिथल्या तिथे उभा होता. आणि मग आता हे जाळ्यात पकडलेले मासे विचारायला लागले की तू म्हणत होता ना, तर आम्ही ते ऐकायला हवं होतं, आम्ही ऐकलं नाही, आम्ही फसलो. पण म्हणे तुला काय माहित की इथंच थांबा, आपण वाचू, तुम्ही पळून जाऊ नका, फसणार, तुम्हाला कसा अनुभव आला? तेव्हा त्या माशाने उत्तर दिलं, म्हणे बघा, जो जाळं फेकतो ना तो त्याच्या चरणांपासून दूर फेकतो,
आणि जो त्याच्या चरणांजवळ असतो ना तो वाचतो, तो जाळ्यात फसत नाही. जाळं तो त्याच्या पायांपासून दूर फेकतो की नाही, तसं देवाचं आहे. तो जाळ फेकतो, माया, बंधन, आसक्ती, लोभ, लालच, हे सगळं जाळं तो फेकत असतो, पण त्याच्या चरणांपासून दूर फेकतो. जे दूर असतात, जे दूर जायचा पळायचा प्रयत्न करतात ते फसतात, आणि जे त्याच्या चरणांना पकडून ठेवतात ना ते वाचतात. म्हणून आपण ते चरण पकडून ठेवले पाहिजेत. कोणते चरण? भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद, तुझे चरण देखिलिया. आता कोठे धावे मन, की आता 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 त्या मनाला जागा भेटली आहे. आता त्याची अस्थिरता स्थिर झाली आहे. आता ते स्थिर झालंय. म्हणून एकच मनाची स्थिरता फक्त त्या चरणांच्या जवळ झाली पाहिजे. आम्ही तिथे शरण गेलं पाहिजे. म्हणून संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज. ते एक चरण आहे, त्या चरणांची रजकण आहे, त्या चरणांचा स्पर्श आहे. त्या देवाचे चरण एका दगडाच्या शिळेला स्पर्श करतात आणि अहिल्या, दगडातून एका स्त्रीचं निर्माण होतं. हे देवाचं अनेक चरित्र आहे, संतांचं चरित्र आहे. आणि म्हणून ते देवाचे संतांचे चरण फक्त सुरक्षित आहेत. आम्ही त्या चरणांजवळ राहायचा प्रयत्न केला पाहिजे, ज्यामुळे मनात क्षणिक सुद्धा, तीळ मात्र सुद्धा आसक्ती उरत नाही, बंधन उरत नाहीत. नाही तर बऱ्याच वेळा आम्ही त्या चरणांजवळून दूर गेलो ना, जसं कवरे क्षेत्रापासून आपण त्या टावरपासून दूर गेलो की नेटवर्क पकडत नाही. तुम्हाला नेटवर्क पाहिजे ना मोबाईलमध्ये, तर टावरच्या त्या रेंजमध्ये तुम्हाला राहणं अपेक्षित आहे. मग आउट गोईंग इनकमिंग चालू असतं. त्या टावरशी तुम्हाला कनेक्ट होणं आवश्यक आहे. तसं देवाचं आहे, तुम्ही त्या देवाशी कनेक्ट राहा. इनकमिंग आउट गोईंग सगळं सुरू असतं. आणि दूर गेलो ना त्या टावरच्या की मग मोबाईल असून पण उपयोग नाही, कारण त्यामध्ये बॅलन्स असून पण उपयोग नाही. त्यामध्ये नेटवर्क असलं पाहिजे, तेव्हा संवाद होऊ शकतो. फक्त माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स 5000 रुपये आहेत, पण नेटवर्क नाही ना, त्यामध्ये उपयोग नाही. म्हणून त्या देवाशी त्या चांगलं सानिध्य, संतांचं सानिध्य, अशा पद्धतीने कथेचं सानिध्य, चांगल्या सज्जनांचं सानिध्य, तीळ मात्र सुद्धा आपल्या मनामध्ये वाईट विचार येऊ देत नाहीत.